नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पालीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माणगाव तालुक्यातील भेरा पाटणूस हद्दीतील प्रसिद्ध देवकुंड धबधब्याच्या डोहात बुडून चाकण परिसरातील 2 तरुण पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दिनांक 12 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास घडली आहे. गोपाळ राठोड आणि विष्णू डोके, वयवर्षे साधारण 23 ते 25 वर्षे, दोघेही राहणार चाकण तालुका खेड असे मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही तरुण चाकण येथील एका कंपनीत कामाला होते. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी चाकण येथील कंपनीतील कर्मचाऱ्यांचा एक गट देवकुंड परिसरात फिरण्यासाठी आला होता. प्रशासनाने या भागात पर्यटनाला बंदी घातली असतानाही हा गट धबधब्याच्या परिसरामध्ये पोहोचला. येथील खोल डोहात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यानं गोपाल आणि विष्णू हे दोन्ही तरुण पाण्यात बुडाले. सोबतच्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने दोघेही डोहात बेपत्ता झाले. रविवारची संध्याकाळ होऊन अंधार पडू लागल्यामुळे तसेच दुर्गम भागातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचाव पथकाला सोमवारी 13 जुलै 2026 रोजी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करणार आहे. यापूर्वीही या ठिकाणी पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलिसांनी पर्यटकांना पुन्हा एकदा अशा धोकादायक ठिकाणी न जाण्याचे कडक आवाहन केले आहे. चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आकुर्डी परिसरात चाकण परिसरातील एका ऑटो रिक्षा चालकाचा स्वतःच्या रिक्षामध्ये मृतदेह मिळून आला आहे. मृत व्यक्तीचे नाव प्रमोद साळुंखे, वयवर्षे 32 असे असून ते चाकण येथील आंबेठाण परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आकुर्डी येथील सुखवाणी हेरिटेज बिल्डिंग समोर उभ्या असलेल्या एका ऑटो रिक्षामध्ये प्रमोद साळुंखे यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना मध्यरात्री घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेणाऱ्या खेड तालुक्यातील चोरट्यांच्या टोळीतील दोघांना शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. या टोळीने डीपी चोरीचे 18 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून सुमारे 4.5 लाख रुपये किमतीच्या 300 किलोच्या तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या. संतोष बारकू भालेराव व किरण गोविंद खंडागळे, दोघेही राहणार चौळके बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आळंदीमध्ये एका महिलेवर कात्रीने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात वैष्णवी ओंकार चव्हाण, राहणार आळंदी, या गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेवर 5 टाके पडले आहेत. धनराज दशरथ कदम याच्यावर या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार 2 कुटुंबीय आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार मिटवण्यासाठी आले होते. पोलिसांनी व्यवहार आपापसात मिटवण्याचा सल्ला दिल्यानंतर दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर चर्चा करण्यासाठी गेले. यावेळी झालेल्या बाचाबाचीमधून धनराज कदम यांनी चवळील कात्रीने वैष्णवी ओंकार चव्हाण यांच्या मानेवर वार केल्याचा आरोप आहे. यातील जखमी वैष्णवी चव्हाण यांनी पुणे लाईव्ह सोबत संपर्क साधून पोलीस ठाण्यात हल्ला झाल्याचे सांगत या घटनेबाबत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. काय सांगितलंय वैष्णवी चव्हाण यांनी, ऐकूयात. माझं नाव वैष्णवी ओंकार चव्हाण. बरं, राहायला कुठे तुम्ही? सर, मी आळंदीमध्ये राहते. बरं, काय झाले तुमच्या बाबत? दिनांक 10/7/2026 रोजी मला पोलीस स्टेशन मध्ये बोलवण्यात आलं. कारण मी कंप्लेंट दिली होती. पोलीस स्टेशन कोणतं? पोलीस स्टेशन कोणतं पोलीस स्टेशन? आळंदी पोलीस स्टेशन. तिथं बोलवण्यात आलं की मी एक तक्रार केली होती सायबर क्राईम न्यूज, कारण माझा एक नंबर लीक करत होता. तर पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही जी तक्रार केली आहे आम्ही त्या माणसाला पकडून आणलं किंवा आणले आम्ही, तुम्ही NC काहीतरी FIR दाखल करा. मी त्यासाठी माझ्या मिस्टरांना घेऊन मी पोलीस स्टेशनला गेले. पण ते मला माहिती नव्हतं तो अन्य कोण आहे तो व्यक्ती, तो पण मला माहिती नव्हता की काय याचं काय प्रकरण आहे, मला खरंच नव्हतं माहिती. तिथं गेल्यावरती मला समजलं की हा व्यक्ती आहे म्हणून. तुमचा नंबर लीक केला होता सोशल मीडियावरती, तो व्यक्ती? हो, तो व्यक्ती, त्यांनी नंबर लीक केला होता माझा. त्या बाबतीत मी कंप्लेंट केली होती पोलीस स्टेशनला. तर ते पोलिसांनी सांगितलं तुमचा काय पैशाचा व्यवहार असेल तर तो साईडला जाऊन मिटवा, पण मला ते काय मिटवायचं नव्हतं, मला त्याच्यावरती कंप्लेंट करायची होती. मी जसं केबिनच्या बाहेर आले तसं त्यांनी माझ्या हातात माझं 10 महिन्याचं बाळ होतं. माझ्या बाळासकट त्यांनी माझ्या अंगावरती कैचीने धारदार कैचीने माझ्या दोन्ही मानेवर वार केले. माझं बाळ माझ्या हातातून तिथं सोडले पोलीस स्टेशनच्या केबिनच्या बाहेर. आणि पोलिसांनी तिथून मला लगेच तात्काळ पोलिसांनी मला पोलीस स्टेशन आळंदीतून डायरेक्ट आळंदी रुग्णालय, शासकीय रुग्णालय शेजारीचे पोलीस स्टेशनच्या तिथं लगेच नेलं मला. तिथं कोणी लोकांनी नाही, पोलिसांनीच नेलं मला. त्या माणसाला काय केलं तुम्हाला अजून माहिती नाही सर.
बरं, मग आता त्या माणसाबरोबरचा तुमचा वाद नेमका काय आहे बरं? तर तो वाद म्हणजे 2021 मध्ये माझ्या सासूनी म्हणजे माझी सासूबाई त्यांनी त्याचं लग्न लावून दिलं होतं वैयक्तिक. म्हणजे की त्याचं मान्य होतं, जी मुलगी होती तिचं पण मान्य होतं, दोघांना मान्य होतं लग्न. पण नंतर 2-3 वर्षाच्या नंतर पती काय नवरा बायकोचं काय पटत वगैरे नव्हतं, म्हणून तेव्हा त्यांचे वाद व्हायला लागले. म्हणून ते माझ्या सासूपाशी आले की मला ह्या बायकोसोबत राहायचं नाहीये, मला तुम्ही आमचा खर्च द्या, लग्नाचा खर्च मागतोय सर. 2 वर्ष कसं लग्नाचं खर्च म्हणजे त्याचं लग्न तुमच्या सासूबाईंनी जुळवलं होतं, त्यांचं दोघांचं पटलं नाही म्हणजे नवरा बायकोचं, म्हणून ते तुमच्याकडे खर्च मागायला आले. हो, कारण ते लग्न जुळवत होतं आम्ही. बरं, आणि त्याच रागातून त्यांनी तुमच्यावरती हल्ला केलाय, बरोबर? हल्ला केला. हो. बरं, आता पोलिसांच्या बाबत तुमचा काय आक्षेप आहे नेमका? पोलिसांनी तर एफआयआर दाखल केली. पोलिसांनी चुकीची एफआयआर दाखल केली. ते पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्या पोलीस स्टेशन मध्ये ही घटना घडलेलीच नाहीये, पोलीस स्टेशनच्या बाहेर घडलेली. इथपर्यंत माझ्यापाशी फोटो पण आहेत सर, पोलीस स्टेशन मध्येच घटना घडलेली. तिथं अख्ख्या रक्ताच्या गाठी सगळ्या केबिनच्या बाहेर सर. म्हणजे पोलिसांच्या पोलीस स्टेशन मध्ये, आळंदी पोलीस स्टेशन मध्ये असा प्रकार घडलाय, त्यांनी प्रत्यक्षात तो बाहेर घडलाय असं दाखवलंय, असा आक्षेप आहे तुमचा, बरोबर? हो. बरं, ठीक. ग्राहकाला घराचा ताबा न देणे, कायदेशीर करार मोडून फसवणूक करणे आणि त्यानंतर दिलेले धनादेश जाणीवपूर्वक अनादर करणे एका बांधकाम व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. ग्राहकाची फसवणूक करत त्याला वेठीस धरणाऱ्या व्यावसायिकाने ग्राहकाचे झालेले सर्व नुकसान, धनादेशाची मूळ रक्कम आणि न्यायालयाने यापूर्वी सुनावलेली 20% अंतरिम भरपाई देण्याचा निकाल अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी SP केस्टीकर नलगे यांच्या न्यायालयाने दिला आहे. त्याने ही संबंधित रक्कम 5 हप्त्यामध्ये भरण्यात येईल अशी लेखी हमी दिली आणि सदनिकाधारक आणि बांधकाम व्यावसायिकांमधील वाद अखेर निकाली निघाला. जिम ट्रेनर असलेल्या सद्दाम अख्तर यांनी चाकण परिसरातील एका गृहरचनेत सदनिका खरेदी केली होती, मात्र त्यांना ठरलेल्या वेळेत सदनिकेचा ताबा मिळाला नाही. या प्रकरणात त्यांनी कायदेशीर कार्यवाही केल्यानंतर बिल्डरला न्यायालयाने दणका दिला आहे. राजगुरुनगर शहरालगत भीमा नदीवरील केदारेश्वर येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची यंदा ढापे न टाकल्यानं महापुरात या बंधाऱ्यात वाहून आलेला कचरा आणि लाकूड फाटा अडकल्यानं मोठा धोका निर्माण झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिवेघाट पुणे सासवड मार्ग हा सर्वात अवघड आणि थरारक टप्पा मानला जातो. पालखीचा हा सोहळा अत्यंत उत्साहात यंदा पार पडला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे सासवड येथील पालखी तळावर आगमन झाले असता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माऊलींच्या चरणी लीन होत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माऊलींच्या पादुकावर डोके टेकवून राज्यातील जनतेला आरोग्य आणि सुखसमृद्धी लाभो आणि बळीराजा सुखी हो अशी प्रार्थना केली. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाच्या पुढील दिंडी क्रमांक 1 या दिंडीला दुपारच्या पंक्तीचा मान चाकण पंचक्रोशीतील आदिराज ग्रुप यांना मिळाला. सासवड येथे झालेल्या सोहळ्यास चाकणचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र गोरे, राजगुरू बँकेचे संचालक दत्तात्रय भेगडे, बिपिन राजकर आदी उपस्थित होते. दडी मारलेला मान्सून पुन्हा सक्रिय होणार. राज्यासह देशात सध्या पावसाने ब्रेक घेतलाय. अनेक ठिकाणी कोरडे हवामान आहे. असं असलं तरी हवामान विभागाने गुड न्यूज दिली आहे. भारतात पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे. प्रशांत महासागरात पावसाला पूरक असं वातावरण बनत असल्याची माहिती समोर येत आहे. पावसासाठी पूरक असणारी ही सिस्टीम बंगालच्या खाडीपर्यंत पोहोचल्यास देशात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशांत महासागरात तयार होणारी सिस्टीम यशस्वीपणे बंगालच्या खाडीपर्यंत पोहोचली तर वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ही सिस्टीम पश्चिमेकडे आली आणि बंगालच्या खाडीत प्रवेश केला तर मान्सूनला पूरक असं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामानाचे संशोधन करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी याबाबतचे अंदाज वर्तवले आहेत. खेड जून कोरडा. जुलैतील पावसानंतर बटाटा लागवडीला वेग. संपूर्ण जून महिना पावसाविना कोरडा गेल्याने खेड तालुक्यातील शेतकरी चिंतेत होते. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावत तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच शेतीच्या बांध बंदिस्तीचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्यात. असे असतानाही पावसाने काही दिवस उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीच्या कामांना वेग दिलाय.
विशेषतः खेड तालुक्यात बटाटा लागवडीला सुरुवात झाली असून शेतकरी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने बटाटा लागवड केली जात आहे, तर अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर लागवडीची कामे पूर्ण करत आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात बटाटा हे प्रमुख नगदी पीक मानले जाते. अधिवेशन संपताच आमदार बाबाजी काळे ऍक्टिव्ह. खेड तालुक्यात पूरग्रस्त भागांचा दौरा. विधानसभा अधिवेशन संपल्याबरोबर खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी रविवारी 12 जुलै 2026 रोजी अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागांचा गावोगावी दौरा सुरू केलाय. शेती, पिके, घरे, गोठा, जनावरांचे नुकसान आणि जीवितहानी झालेल्या शेतकऱ्यांसह बाधित नागरिकांना मदत पुरवण्यासाठी ते सक्रिय झाले आहेत. दौऱ्यात आमदार काळे यांनी गावोगावी पूरग्रस्त भागातील वस्तुस्थितीचा आढावा घेतला. पाईड आणि औदर येथील पाझर तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावर सातकर स्थळ परिसरात भगदाड पडल्याने अनेक घरांमध्ये पाणी साचले. खरपूड येथे भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे ढापे वेळीच न काढल्यामुळे शेतकऱ्यांची जमीन उभ्या पिकांसह वाहून गेल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले. राजगुरुनगर येथे तिनेवाडी रस्त्यावर विहीर खचल्याने गेल्या 10 दिवसांपासून वाहतूक पूर्णपणे बंद आहे. अनेक भागात दरड कोसळल्याच्या घटना घडल्यात. पुणे नाशिक महामार्गासह अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अनेक पूल आणि त्यांचे भराव वाहून गेल्याने काही गावांचा इतर भागांशी संपर्क तुटलाय. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. आमदार बाबाजी काळे यांनी अशा सर्व बाधित पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तालुक्यातील बहुतांश भागात नुकसानी झाल्यात. प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करावे, नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी आणि रस्ते, पूल, कालवे यांची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी त्यांनी केली. बाधितांना तात्पुरते निवास, खाद्यसामग्री आणि पशुधनासाठी चारा याची व्यवस्था करण्यावरही त्यांनी भर दिलाय. सध्या खेड तालुक्यातील अनेक गावे पूर आणि अतिवृष्टीच्या संकटात सापडली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करून या संकटावर मात करण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषद सदस्या दीप्तीताई भोगाडे यांनी म्हटलंय. पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत, जिल्हा पंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य आदींसह विविध गावाचे सरपंच, सोसायट्यांचे पदाधिकारी व नागरिक या दौऱ्यात सहभागी झाले होते. राजेंद्र थिगडे, राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगरसेविका श्वेता सोमनाथ ढोले यांनी नागरिकांच्या समस्या मांडल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, तलाठी, चासकमान धरण प्रकल्पाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. दूध भेसळ माफियांमुळे उत्तर पुणे जिल्ह्याची देशभर बदनामी. दूध भेसळ माफियांच्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्याची देशभर बदनामी झाली आहे. आंबेगावसह खेड तालुक्यातील काही बड्या मंडळींवर गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार यांच्या विरोधातही अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई करावी. या संदर्भात विधिमंडळात आवाज न उठवल्याबद्दल माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदार पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली आहे. मंचर तालुका आंबेगाव येथे रविवारी 12 जुलै 2026 रोजी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एल्गार मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या सभेत निकम बोलत होते. यावेळी सुरेश भोर, देवीदास दरेकर, खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांच्यासह अरुण गिरे, सुवर्णा दरेकर, जयसिंग एरंडे व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी सांगितले, तब्बल 25% दुधामध्ये भेसळ केली जाते. ही भेसळ थांबली तर प्रति लिटर 5 रुपये दुधाला बाजारभाव वाढेल. या प्रकरणातील आरोपी सुशांत हिंगे व प्रदीप लोढा याचा वावर कोठे असतो याचा शोध घ्यावा. दरम्यान मंचर येथे आयोजित दूध भेसळ विरोधी एल्गार मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा व्यक्तीचा नव्हता. हा प्रत्येक आई वडिलांच्या, प्रत्येक शेतकऱ्याच्या, प्रत्येक ग्राहकाच्या आणि आपल्या भावी पिढीच्या आरोग्यासाठी उभारलेला जन आक्रोश होता, असे खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी सांगितले. काम त्या ठिकाणी केलं. हा योगायोग असेल, परंतु आज या महाराष्ट्रामध्ये मी म्हणतो बाकी सगळ्या गोष्टीतला भ्रष्टाचार आपण खपवून घेऊ. मला जीवन मरणाच्या प्रश्नाशी. मोशी कचरा डेपो दुर्घटना, मृतांचा आकडा 9 वर. तब्बल 84 तासानंतर संपली शोध मोहीम. मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा अखेर 9 वर पोहोचलाय. दुर्घटनेनंतर सलग तब्बल 84 तास सुरू असलेल्या शोध मोहिमेचा शेवट शनिवारी मध्यरात्रीनंतर झाला. रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास सुरू असलेल्या शोधकार्यात वामन कसबे हे आढळून आले. त्यांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र रुग्णालयाकडून त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये भावेश वाणी, अक्षय सावंत वय 35 मोशी, सुनील कोरके वय 40 आळंदी, सन्नी माने वय 39 गंधर्वनगरी मोशी,
महेश कुंभार वय 33 छत्रपती संभाजीनगर, नागेश गायकवाड वय 26 संजय गांधीनगर मोशी, रणजित पाटील वय 22 मोशी, राहुल गायकवाड वय 35 मोशी आणि वामन कसबे यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास कचऱ्याचा प्रचंड ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली. या इमारतीत 22 तर इमारती शेजारील कचऱ्याच्या ढिगाखाली असे एकूण 23 नागरिक अडकले होते. त्यापैकी 5 जण स्वतःहून सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, NDRF, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDA, अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे बचाव कार्य सुरू केले. दुर्घटनेच्या दिवशीच इमारतीत अडकलेल्या 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. अखेर शनिवारी मध्यरात्रीनंतर सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान वामन कसबे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. यामुळे या भीषण दुर्घटनेतील मृतांची संख्या 9 वर पोहोचली असून तब्बल 84 तास अविरत सुरू असलेली शोध आणि बचाव मोहीम अखेर पूर्ण झाली. मोशी इमारत दुर्घटना नियमांचे गंभीर उल्लंघन. मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारत दुर्घटना ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून घनकचरा व्यवस्थापन नियम 2016, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 तसेच सुरक्षेसंदर्भातील बंधनकारक नियमांचे गंभीर उल्लंघन असल्याचा निष्कर्ष प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालात नोंदवण्यात आलाय. कंत्राटदार, अभियंते आणि महापालिका प्रशासनाने सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल होणे आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले. अहवालानुसार व्यावसायिक अभियंत्याच्या प्राथमिक तपासणीत मोशी कचरा डेपोमध्ये संरक्षक भिंत, रिटेनिंग वॉल नसणे आणि कचऱ्याची उंची नियमापेक्षा जास्त असणे ही दुर्घटनेमागील प्रमुख कारणे असल्याचे नमूद करण्यात आले. मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढीग घसरून इमारतीवर आला आणि त्यामुळे इमारतीवर प्रचंड आडवा दाब निर्माण होऊन ही भीषण दुर्घटना घडल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. खेड तालुक्यात सोमवारी 13 जुलै रोजी PMRDA कडून मोठी अतिक्रमण कारवाई होणार असल्याची बाब समोर आली आहे. खेड तालुक्यात होणाऱ्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आल्याची माहिती रात्री उशिरा प्राप्त झाली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.